नमस्कार मित्रांनो. दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आज मी घेऊन आलेलो आहे. आज म्हणजेच 11 मार्च 2026 पासून गाईच्या दुधाच्या दरात ₹1 वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी आता अमूल या दूध कंपनीने ₹39 भाव हा जाहीर केलेला आहे आणि तो आजपासून लागू केलेला आहे. ही वाढ सध्या तरी फक्त अमूल या दूध कंपनीकडूनच करण्यात आलेली आहे. इतर दूध संघही लवकरच या दुधाच्या भावात वाढ करतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे. पण ही जरी गुड न्यूज असली तरी मात्र या व्यवसायात या दूध उत्पादकांना सध्या खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये चाऱ्याचा प्रश्न असेल अथवा पशुखाद्याचे जे सततचे वाढणारे दर आहेत, या संकटांना सामोरे जाता जाता दूध उत्पादकाच्या नाकेनऊ येत आहेत. कारण सध्या शेंगदाणा पेंड ही जवळजवळ 1700 पासून चढत चढत गेलेली ते आता 2500च्या आसपास आलेली आहे आणि कांडीच्या भावात ही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही दुधाची दरवाढ ही शेतकऱ्यासाठी आहे की या पशुखाद्य कंपन्यासाठी आहे, हे मात्र सध्या दूध उत्पादकांना लक्षात येत नाही. दुसरा प्रश्न म्हणजे चाऱ्याचा प्रश्न. चारा सध्या खूप कमी प्रमाणात दिसत आहे. याला कारण म्हणजे मागच्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे जे सोयाबीनचे बुसकट किंवा काही ठिकाणी त्याला ढेप म्हणले जाते, त्याचा स्टॉक हा करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या फक्त नेपियर गवत किंवा ऊसावरच या जनावरांची भूक भागावी लागत आहे. सध्या कारखानेही बंद झाल्यामुळे वाडेही मिळणे आता कठीण झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी थोडाफार ऊस राखून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांना चारा प्रश्न हा भेडसावणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांकडे, ज्या दूध उत्पादकाकडे ऊस नाही अशांची मात्र खूप मोठी पंचायत होणार आहे. हे दर सध्या 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी ₹39 दर दिलेला असला तरी हा चारा नसल्यामुळे आणि पशुखाद्याचे दर वाढत असल्यामुळे हा खूप अल्प प्रमाणातच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पण या दुधाच्या भावात आणखी खूप मोठी वाढ होण्याची शक्यता असून मार्च महिन्याच्या अखेरीत सुद्धा आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे. हे भाव वाढत जाऊन 42-43 रुपयाच्या आसपास 1 महिन्याच्या आत वाढतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.